नमस्कार. आपणा सर्वांचं मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि आपण पाहत आहात मुखेड न्यूज 24. लातूर विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी गुणवत्ता वाढ आणि संवर्धन हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपसंचालक माननीय डॉक्टर तेजस माळोदकर साहेब यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 31 जुलै 2026 रोजी नांदेड येथील मातोश्री प्रतिष्ठान खुपसरवाडी येथील सभागृहात नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या प्रारंभी मुख्य मार्गदर्शक डॉक्टर तेजस माळवदकर साहेब आणि कार्यशाळेचे संयोजक सहाय्यक संचालक सचिन खोणे साहेब यांचा या कार्यशाळा संयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत नांदेडचे सहाय्यक संचालक माननीय सचिन खोणे साहेब आणि प्रादेशिक उपसंचालक डॉक्टर तेजस माळोदकर साहेब यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. 5वी ते 8वीला विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी शिकवणारे शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यक्रमात डॉक्टर तेजस माळोदकर साहेब आणि सचिन खोणे साहेब यांच्या शुभ हस्ते विज्ञान सेतू कृतीतून संकल्पनेकडे या विज्ञान उपक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विज्ञान वाचून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून शिकायचे हा या पुस्तिकेचा मूलमंत्र आहे. या पुस्तिकेमध्ये 16 आठवड्याचा कृती आधारित अभ्यासक्रम अंतर्भूत करण्यात आला आहे. कार्यशाळेस सुधीर कांबळे, दयानंद भडंगे, नागेश वाईकर, बालाजी मुंडे, संतोष रेणगुंटवार, कपिल नरवाडे, विनायक ढवळे, प्रकाश चौबे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सुंदर असे सूत्रसंचलन विनायक ढवळे यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि निपुण भारत अभियानाला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अशाच शैक्षणिक घडामोडीसाठी पाहत रहा मुखेड न्यूज 24. शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. खुद से है ये वादा कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा. खुद से है ये वादा कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा. हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी. मुट्ठियों को भींच गए